नमस्कार, स्वागत आहे तुमच्या चॅनेलवर। आज आपण पाहणार आहोत सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांचे केळी भाव विश्लेषण आणि पुढील काळासाठी काय अपेक्षा ठेवायच्या हे विशेषतः नाशिक, भुसावळी, जळगाव, नागपूर, पुणे मोशी आणि यावल बाजारांचा आढावा घेऊ। चला सुरुवात करूया। प्रथम नाशिक, भुसावळी। गेल्या आठवडाभर दर तुलनेने स्थिर होते। कमीत कमी दर 900 रुपयांपासून जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंत आणि सरासरी अंदाजे 1500 रुपये आहे। आवक दिवसेंदिवस 180 ते 390 क्विंटल दरम्यान आहे। मोठ्या आवकामुळे आणि पुरवठ्यामुळे बाजार स्थिर आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांतही मोठा बदल दिसण्याची शक्यता कमी आहे। दुसरं जळगाव, भुसावळी। इथे दर कमी आहेत, साधारण 200-500 रुपया आणि सरासरी 300-400 रुपया आहे। आवक खूपच कमी आहे, फक्त 8-15 क्विंटल दररोज, कारण हा एक लहान बाजार आहे। लहान आवकामुळे किंमत वरखाल होण्याची शक्यता कमी असून स्थानिक मागणीनुसार भाव बदलतात। नागपूरमध्ये भाव खूप स्थिर आहेत, 450-550 रुपया, सरासरी अंदाजे 525 रुपया। आवक 20-100 क्विंटल दरम्यान। यामध्येही महत्त्वाचे म्हणजे मागील काळातील चढउतार कमी राहिले आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांनीही जास्त अनिश्चितता अनुभवली नाही। पुणे आणि पुणे मोशी थोडं वेगळं। पुण्यात सरासरी भाव सुमारे 1200 रुपया आहेत। मात्र लक्षात घ्या, मागील आठवड्यात कुठल या दिवशी आवक खूप जास्त झाली, जवळपास 5400 क्विंटल, त्यामुळे भावावर तात्पुरते ताण दिसला। सामान्यतः पुण्यात किंमत 1000-1500 रुपयाच्या पट्ट्यात राहते। पुणे मोशी हे एक प्रीमियम मार्केट आहे, इथे दर खूपच जास्त नोंदले गेले आहेत, 2000-8000 रुपया, सरासरी अंदाजे 5000 रुपया। रोजची आवक 40-70 क्विंटल आहे। इथे उच्च प्रतीच्या केळ्यांना चांगला प्रीमियम मिळतो, म्हणून सणासुदीच्या काळात भाव वाढू शकतात। यावल, इथे आवक खूप मोठ्या प्रमाणावर आहे, रोज 3000-5500 क्विंटल। भाव 1175-1425 रुपया दरम्यान स्थिर आहे। मोठा पुरवठा आहे म्हणून भावात मोठा चढउतार होत नाही, म्हणजे ग्राहकांनाही किंमतीत बदल फार जाणवत नाही। एकत्रित पाहिलं तरी सप्टेंबर 2025 मध्ये राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सामान्यतः स्थिरता दिसून येते, विशेषतः नाशिक व यावल सारख्या मोठ्या आवक असलेल्या बाजारांमध्ये। जळगाव व नागपूरमध्ये भाव कमी टिकलेले आहेत, स्थानिक मागणी कमी असल्याचे कारण। आणि पुणे मोशी प्रमाणे प्रीमियम बाजारांमध्ये भाव उच्च राहण्याची शक्यता कायम आहे। ट्रेंड्स काय आहे? मोठा आवक, स्थिर किंमत, किंमतीत लहान घटस्थैर्य, सणासुदी, गणेशोत्सव सुरू झाल्यावर स्थानिक शहरांमध्ये मागणी वाढल्याने प्रीमियम बाजारांमध्ये भाव वाढू शकतात। लहान बाजारांमध्ये उदा. जळगाव, आवक कमी असल्याने किंमत तात्पुरत्या घटांच्या प्रभावाखाली येते। पुढील काही दिवसांसाठी अंदाज असे ठेवता येईल, नाशिक व यावल स्थिर राहतील, मोठ्या पुरवठ्यामुळे मोठा बदल होणार नाही। जळगाव व नागपूर कमी भाव कायम राहतील, कारण स्थानिक मागणी कमी आहे। पुणे व पुणे मोशी सणासुदीच्या कारणाने मागणी वाढल्यास किंमतींमध्ये थोडा चढउतार होऊ शकतो। पुणे मोशीमध्ये विशेषतः प्रीमियम केळ्यांना अधिक भाव मिळण्याची शक्यता। शेवटी, जर पुरवठा स्थिर राहिला व हवामानात मोठे अचानक बदल झाले नाही तर ही परिस्थिती पुढच्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता जास्त आहे। शेवटी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी काही व्यावहारिक सूचना। जर तुम्ही पुणे मोशीसारख्या प्रीमियम बाजारात पाठवता, गुणवत्तेवर लक्ष द्या, चांगली पॅकेजिंग आणि ग्रेडिंगमुळे अधिक भाव मिळतात। मोठ्या बाजारांसाठी यावल, नाशिक वेळोवेळी माल पाठवा, साठवणीकडे लक्ष ठेवा म्हणजे गुणवत्तेवर परिणाम होणार नाही। लहान बाजारात जळगाव, माल पाठवताना ट्रान्सपोर्ट व थेट रिटेल कनेक्शन वापरून मार्जिन राखा।